Hello friends, I am Mr. Ravindra Bhalerao and I welcome you to my channel, that is English for Learners. Dear students, in today's video we shall discuss one more grammatical topic, and that is spot the error and rewrite the sentence. That means you will given a sentence, and in that sentence there will be a mistake or a error. You have to find out and recorrect and rewrite. तर विद्यार्थी मित्रांनो, एक्झाममध्ये एखादं इंग्लिशमध्ये वाक्य दिलं जातं आणि त्या वाक्यामध्ये एखादी चूक असेल आणि तुम्हाला ती चूक शोधायची असते आणि ती चूक शोधून ती करेक्ट करायची आणि ते वाक्य परत लिहायचं असतं. हे ग्रामरमध्ये अशा प्रकारचा प्रश्न विचारला जातो. चला तर आपण याची प्रॅक्टिस करूया. बट बिफोर वॉचिंग दिस व्हिडिओ, ॲज युजुअल आय रिक्वेस्ट यू डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब माय चॅनल. ऑल राईट, लेट्स गो. चला तर सुरुवात करूया. The name of the topic is spot the error. Spot means find out. Error म्हणजे चूक. And rewrite the correct sentence. आणि ती चूक शोधून वाक्य दुरुस्त करून ते परत लिहायचं आहे. ओके, आपण सुरुवात करूया. एक्झाममध्ये प्रश्न असा असेल, spot the error and replace the sentence and by choosing correct alternatives. इथे तुम्हाला एक सेंटेन्स दिलेला आहे आणि त्या सेंटेन्समध्ये एक एरर आहे, चूक आहे. ती चूक काय आहे ती शोधा आणि तुम्हाला काही ऑप्शन दिलेत ABCD. त्या ऑप्शन्समध्ये एक करेक्ट सेंटेन्स असेल. अगोदर आपण हे समजून घ्या. फर्स्ट ऑफ ऑल वी ट्राय टू अंडरस्टँड हाऊ टू फाइंड आउट द एरर इन अ गिवन सेंटेन्स. दिलेल्या वाक्यामध्ये चूक शोधायची कशी ते नीट समजून घ्या. आता ही सेंटेन्स बघा, अ स्ट्रेंजर वेअर नॉकिंग ॲट आवर डोर. आता याच्यामध्ये एरर कुठे असेल? एखादं वाक्य नीट लक्षात घ्या, मी काय सांगतो ते एक्सप्लेन करतो. ते जे सेंटेन्स आहे ना, त्या सेंटेन्समध्ये 3 गोष्टी मोस्टली असतील. म्हणजे कोणकोणत्या? सब्जेक्ट, वर्ब, ऑब्जेक्ट. ओके, मग एरर कुठे असतो? दिलेल्या सेंटेन्समध्ये एरर किंवा चूक हे वर्ब किंवा हेल्पिंग वर्बमध्ये असणार आहे. वर्ब किंवा हेल्पिंग वर्ब म्हणजे अकॉर्डिंग टू सब्जेक्ट, सब्जेक्टच्या अनुसार त्याच्यामध्ये हेल्पिंग वर्ब किंवा मेन वर्ब म्हणजे सहाय्यकारी क्रियापद किंवा मेन वर्ब आहे ते सुइटेबल नसेल. आता याच सेंटेन्सबद्दल विचार करूया. अ स्ट्रेंजर, एक अनोळखी व्यक्ती. वेअर नॉकिंग ॲट अवर डोर. वेअर नॉकिंग म्हणजे डोर, दरवाजा ठोकत होता, वाजवत होता. आता इथे कुठे चूक आहे? तर सब्जेक्टमध्ये चूक कधीच नसेल, फर्स्ट लक्षात घ्या. ऑब्जेक्टमध्ये एरर कुठेच नाही आहे. तर एरर जो असणार आहे हेल्पिंग वर्ब किंवा वर्ब. जर हेल्पिंग वर्ब असेल तर वर्बमध्ये बघू नका. तर हेल्पिंग वर्ब बघा, इथे वेअर आहे. सेंटेन्स पास्ट टेन्समध्ये आहे. सेंटेन्स टेन्स पण लक्षात घ्यायचं, कोणत्या काळामध्ये. टेन्स वेअर नॉकिंग, वेअर पास्टमध्ये आहे. नॉकिंग पास्ट कंटिन्युअस. ओके, पास्टमध्ये आहे म्हणजे भूतकाळामध्ये आहे. तर स्ट्रेंजर हे सब्जेक्ट जो आहे तो सिंग्युलर आहे, एकवचनी आहे. तर सिंग्युलरच्या पुढे, एकवचनीच्या पुढे वेअर लिहू शकतो का? नाही. तर काय यायला पाहिजे? जसं हेल्पिंग वर्ब जे ॲम, इज, आर आणि वॉज आणि वेअर. आयच्या पुढे प्रेझेंट टेन्स म्हणजे आयच्या पुढे ॲम लिहितो. सिंग्युलर असेल तर इज लिहितो प्रेझेंट टेन्समध्ये. पास्ट प्लुरल असेल म्हणजे अनेक वचनी सब्जेक्ट असेल तर आर म्हणजे दे आर. किंवा बॉय इज, बॉईज आर. बॉय एकवचनी, बॉईज अनेक वचनी आर. तर पास्टमध्ये बॉय वॉज, बॉईज वेअर. आता इथे अ स्ट्रेंजर वन आहे म्हणून इथे वेअर येईल का? इथे जर प्लुरल असतं तर वेअर आलं असतं. म्हणजे मिस्टेक जी आहे ती इथे. तर काय पाहिजे? वॉज. मग अशा प्रकारचं वाक्य आहे का? अ स्ट्रेंजर इज म्हणजे हे पण रॉंग आहे. आता हे वाक्य बरोबर आहे पण याच्यानुसार नाही आहे, कारण हे प्रेझेंट टेन्समध्ये सेंटेन्स आहे. हे वाक्य प्रेझेंट म्हणजे आपल्याला वाक्य जे आहे ते त्याचा टेन्स चेंज करायचा नाही. पास्टमध्येच असेल तर पास्टमध्येच ठेवायला पाहिजे. ओके, म्हणजे हे रॉंग. अ स्ट्रेंजर आर हे पण प्लुरल आहे, हे पण रॉंग प्रेझेंटमध्ये. अ स्ट्रेंजर वॉज बघा इथे आहे, विल तर असणारच नाही आहे. म्हणजे अगोदर आपल्याला एरर कुठे आहे तो फाइंड आउट झाला ना, मग ऑप्शनमध्ये इझिली वी कॅन फाइंड आउट द करेक्ट सेंटेन्स. सो करेक्ट ऑप्शन इज अ स्ट्रेंजर वॉज नॉकिंग ॲट आवर डोर. अशा प्रकारे एक्झाम्पल आता पुढचे आपण बघूया.
माय सिस्टर, द सेंटेन्स इज गिवन हिअर, माय सिस्टर अँड आय, मी आणि माझी बहीण, शेअर्स अ स्टडी रूम एव्हरी डे टू कम्प्लीट अवर होमवर्क. तुम्हाला मी सांगितलं सेंटेन्स किती लेंदी असो त्याच्यामध्ये वर्ब फक्त बघा, शेअर्स, हे झाले सब्जेक्ट. आता सब्जेक्ट काय, माय सिस्टर अँड आय, सिंग्युलर आहे की प्लुरल, प्लुरल, दोघे जण झाले ना, माझी बहीण आणि मी, दोघे जण झाले. शेअर्स, एस लावलेला आहे, एस किंवा एस कधी लागतो, प्रेझेंट टेन्समध्ये वर्बला. जर वर्ब सब्जेक्ट जर ही, शी, इट किंवा एखादं सिंग्युलर नाउन असेल, ही प्लेज, शी प्लेज, PLAY, पण दे प्ले, समजतंय. मग ते माय सिस्टर अँड आय शेअर, तर ते एस लागणार नाही, तर इथे फक्त काय पाहिजे, शेअर पाहिजे. शेअर म्हणजे शेअर करणे, वाटून घेणे या अर्थाने. तर राईट आन्सर काय असणार आहे, माय सिस्टर अँड आय शेअर, पास्टमध्ये आहे, हे तर ऑप्शन नसेल. माय सिस्टर अँड आय हॅव तर एक्स्ट्रा म्हणजे टेन्स चेंज झालेला आहे, हे पण नाही आहे. माय सिस्टर अँड आय विल फ्युचरमध्ये घेतलेलं आहे, हे ऑप्शन नाही आहे. टेन्स काळ चेंज करायचं नाही, काळ तोच राहिला पाहिजे. माय सिस्टर अँड आय शेअर, एस का काढला, कारण सब्जेक्ट अनेक वचनी आहे. सिम्पल प्रेझेंटमध्ये एक वचनी म्हणजे ही, शी, इट सब्जेक्ट असेल आणि किंवा एखादं नेम असेल तर वर्बला एस किंवा एस प्रत्यय लागतो, कळते म्हणून. सो करेक्ट ऑप्शन इज डी. सो या प्रकारे वी हॅव टू फाइंड आउट एरर. नेक्स्ट सेंटेन्स, अ गँग ऑफ बर्गलर्स, गँग ऑफ बर्गलर्स, घरपोड्यांची एक टोळी, चोरांची एक टोळी. अ गँग ऑफ बर्गलर्स हॅव बीन ऑन द प्रॉल, प्रॉल म्हणजे भटकत होते, फ्रॉम सम डेज, काही दिवसापासून घरफोडी करणाऱ्यांची एक टोळी फिरत आलेली आहे. आता इथे बघा, मी म्हटलेलं का हॅव बीन, ओके, इथे हॅव आणि हॅजचा यूज केलेला आहे, हॅव आणि हॅज, प्रेझेंट परफेक्ट. आता इथे हॅव बरोबर आहे का की हॅज येईल, तर याच्यामध्ये जसं आपण इज कधी घेतो, बॉय इज, बॉईज आर, बरोबर ना. तर सब्जेक्ट जर सिंग्युलर असेल तर हॅज, सब्जेक्ट जर प्लुरल असेल तर हॅव. अ गँग ऑफ बर्गलर्स, सब्जेक्ट सिंग्युलर आहे की प्लुरलच आहे, तुम्ही बोला प्लुरल्स आहे सर, बर्गलर्स अनेक वचनी नाही. इथे अगोदर गँग म्हणजे त्या घरफोडी करणाऱ्या चोरांची टोळी, गँग एकच आहे. अ टीम ऑफ प्लेयर्स, अ टीम ऑफ प्लेयर्स, खेळाडूंची टीम, अनेक वचनी की एक वचन आहे, एक वचन, टीम एकच आहे ना, त्याच्यामध्ये अनेक प्लेयर्स आहे पण टीम एकच आहे. सो सब्जेक्ट सिंग्युलर आहे म्हणून इथे हॅव न घेता काय आला पाहिजे, हॅज. आहे काय आन्सरमध्ये, अ गँग ऑफ बर्गलर्स इज, रॉंग. अ गँग ऑफ बर्गलर्स हॅज ऑन, इथे आहे बघा, सम डेज. अ गँग ऑफ बर्गलर्स इज बीन, रॉंग. हॅज बीन, आता हे आणि हे बघा, तिथे बीन नाही आहे, इथे बीन आहे म्हणजे हे पण रॉंग. सो लास्ट वन इज द राईट वन. अ गँग ऑफ बर्गलर्स हॅज बीन ऑन द प्रॉल फ्रॉम सम डेज. कळतंय काय बोलतो, कसं, हाऊ टू फाइंड आउट द एरर. नेक्स्ट सेंटेन्स, इन 1944 मार्शल हॅज, मार्शल इज ए जे सोल्जर्स त्यांच्यामधले एक ऑफिसर्स रँक आहे, रँक ऑफिसर. अ मार्शल हॅज लेड अ स्क्वॅड्रन, स्क्वॅड्रन म्हणजे ते त्यांचा ग्रुप, त्या आर्मीचा ग्रुप, त्या सोल्जरचा ग्रुप, स्क्वॅड्रन अगेन्स्ट द जॅपनीज. आता इथे हॅज लेड, इन 1944 मार्शल हॅज लेड स्क्वॅड्रन अगेन्स्ट द जॅपनीज, एका सोल्जरच्या टीम्स ग्रुपचा मार्शल ते ऑफिसर्स काय करीत आहेत, लीड करीत आहेत, म्हणजे त्यांना पुढे घेऊन जात आहेत, कोणाच्या अपोजिट, जॅपनीजच्या अपोजिट. आता इथे वाक्य 1944 आणि जात आहे, अर्थ काय आहे, जात आहेत, तर प्रेझेंट टेन्समध्ये आहे, प्रेझेंट परफेक्टमध्ये. पण घटना कधीची, 1944, मग प्रेझेंट 1944 प्रेझेंटमध्ये येईल का, नाही. तर इथे काय पाहिजे, पास्टमध्ये, हॅड. इन 1944 हॅड बीन, रॉंग, बीन एक्स्ट्रा ॲड केलं आहे. इन 1944 मार्शल हॅड लीडिंग, परत लीडिंग,
रॉंग. इन 94 मार्शल हॅड लेड, चेंज करायचं नाही, आपण फक्त हेल्पिंग वर्ब चेंज करणार. हॅड लेड स्क्वॅड्रन ऑन अगेन्स्ट, तो ऑप्शन सी इज द करेक्ट वन. कळतंय या प्रकारे. नेक्स्ट सेंटेन्स, ही डोंट थिंक इट कॅन बी व्हेरी डिफिकल्ट. कोणता एरर असेल सांगा? सब्जेक्ट आहे ही, आता आपल्याला हा चेंज करायचा. डोंट बरोबर आहे. डू कधी यूज करतो? आय डू, वी डू, यू डू, दे डू. परंतु ही शी इट असेल तर डू, ही डू करत नाहीये, ही डज, शी डज, शी डज, ही शी इट आणि एखादं सिंग्युलर नाव असेल, रोहन डज, मनीष डज, तर इथे काय डज पाहिजे, निगेटिव्ह डझंट. कळते? सो राईट आन्सर, he doesn't think it can be very difficult. First one is the correct one. He can't, wrong. He think, हे पण wrong. He didn't, हे पण wrong. So does पाहिजे, काळ चेंज करीत नाहीये. Next sentence. The king convinced by none of these answers. The king convinced by none of these answers. तर कुठे एरर आहे? सब्जेक्ट का आहे? द किंग. वर्ब का आहे? कन्व्हिन्स. बाय नन ऑफ दिस आन्सर. जर तुम्ही सेंटेन्स केअरफुली बघितलं ना, हे पॅसिव्ह वॉइसमध्ये सेंटेन्स आहे, ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह वॉइसमध्ये. द किंग आणि पॅसिव्ह वॉइसमधचं जो फॉर्म्युला असतो, पहिला जो ऑब्जेक्ट घेतला जातो त्याच्यानंतर हेल्पिंग वर्ब असायला पाहिजे पॅसिव्हमध्ये करताना. द किंग वॉज कन्व्हिन्स, द किंग इज कन्व्हिन्स. पण मग इथे फर्स्ट काय? द किंग इज कन्व्हिन्स्ड बाय. ओके, मग इज येईल का रे? इज पण बरोबर वाटतं. द किंग वॉज कन्व्हिन्स्ड बाय, मग हे पण बरोबर वाटतं. द किंग वॉज बिंग, बिंग म्हणलं हे नकोच. द किंग वॉज बिंग. आता दोन्हीपैकी नीट चेक करा. द किंग कन्व्हिन्स्ड बाय नन ऑफ दीज आन्सर्स. द किंग इज कन्व्हिन्स्ड बाय नन ऑफ दीज आन्सर्स म्हणजे कोणाच्याही ॲन्सर्सकडून, कोणाच्याही ॲन्सर्समुळे राजा कन्व्हिन्स झाला गेलेला नाही किंवा राजाचं मन वळवलं गेलं नाही. आता हे घटना सध्या प्रेझेंटमध्ये होते का? द किंग इज कन्व्हिन्स्ड, द किंग इज कन्व्हिन्स्ड बाय. तर प्रेझेंटमध्ये घटना नाही, तो पास्टमधली घटना आहे. तो राईट आन्सर इज द किंग वॉज कन्व्हिन्स्ड बाय नन ऑफ दिस आन्सर्स. या कोणाच्याही आन्सरनी राजाचं मन वळवलं गेलं नव्हतं या अर्थाने. सो B1 इज द करेक्ट वन. नेक्स्ट याच्यामध्ये नेक्स्ट सेंटेन्स आहे, ॲट द कॅलिग्राफी क्लास आय लर्न अबाउट व्हॉट मेक ग्रेट टायपोग्राफी. मी कॅलिग्राफी क्लासमध्ये आय लर्न, मी शिकलो, अबाउट कशाबद्दल? व्हॉट ग्रेट टायपोग्राफी. आता याच्यामध्ये कुठे हे असणार आहे म्हणजे एरर असेल? At the calligraphy class, I learn about what make great typography. ए बघा, at the calligraphy I learn, ठीक आहे, what makes great typography. B मध्ये काय दिलेलं आहे? At calligraphy class I learn what made, इथं makes, इथं made. C मध्ये I learn what had made. आणि D मध्ये I learn what have made. तर राईट काय आन्सर असेल? तर इथपर्यंत काही चूक नाही आहे. ॲट द कॅलिग्राफी क्लास आय लर्न, कॅलिग्राफी क्लासमध्ये मी शिकलो हँडरायटिंग ब्युटिफुल काढण्यासाठी. काय शिकलो? अबाउट व्हॉट डॅश डॅश व्हॉट मेक ग्रेट टायपोग्राफी. व्हॉट हा शब्द जो आलो जे की एक सिंग्युलर आहे, कॅलिग्राफीबद्दल आहे. व्हॉट मेक्स, तर इथे काय आला पाहिजे? मेक्स, एस लावायला पाहिजे. सो करेक्ट आन्सर इज first one. At calligraphy class I learn what makes great typography. ग्रेट टायपोग्राफी कशामुळे बनते हे मी कॅलिग्राफीमध्ये शिकलो. बनते, मेड तर बनले असं नाही, कशामुळे बनते हे मी कॅलिग्राफीमध्ये शिकलो. सो फर्स्ट वन इज द करेक्ट वन. नेक्स्ट, वी डिस्कसिंग द नंबर ऑफ PhDs डॉक्टर कलाम्स रिसीव्ह. डॉक्टर कलाम यांना जे PhDs मिळाल्या त्याच्याबद्दल आम्ही डिस्कसिंग, वी डिस्कसिंग बरोबर वाटतो. ऑप्शन वी आर डिस्कसिंग, आम्ही डिस्कस करीत आहोत. वी वेर डिस्कसिंग, आम्ही डिस्कस करीत होतो. वी विल डिस्कसिंग, आम्ही डिस्कस
करणार होतो यार फ्युचरमध्ये, वी कॅन डिस्कस. सो हे तर असणारच नाही. तर वी आर डिस्कसिंग, वी वेर डिस्कसिंग, याच्यामध्ये कोणतं बरोबर असेल? वी डिस्कसिंग द नंबर ऑफ PhD. वी आर डिस्कसिंग द नंबर ऑफ PhDs डॉक्टर कलाम हॅज रिसिव्ड. डॉक्टर कलामना जे हे मिळालेले आहेत, काय जे PhD डिग्री मिळाली त्याच्याबद्दल आम्ही डिस्कस करीत आहोत. which is the correct one? We are discussing is the correct one. We were discussing, आम्ही डिस्कस करीत होतो कशाबद्दल? PhDs डॉक्टर कलाम हॅड रिसिव्ड. डॉक्टर कलामाने जे PhDs मिळाले त्याच्याबद्दल आम्ही डिस्कस करीत होतो, मिळालेल्या होत्या त्याच्यावर. सो B1 is the correct one. Next, it been translated into many than 40 language. It been, आता इथेच रॉंग आहे बघा. It been डायरेक्ट बीन येत नाही, प्रेझेंट परफेक्ट टेन्स. इट इज बीन हे पण रॉंग. प्रेझेंट परफेक्ट मध्ये सब्जेक्ट प्लस हॅव हॅज. इट हॅव बीन की इट हॅज बीन, इट हॅव बीन हे पण रॉंग. सो राईट करेक्ट काय आहे? इट हॅज बीन ट्रान्सलेटेड. इट नंतर सिंग्युलर आहे म्हणून इट नंतर हॅज येतो. सो इट हॅज बीन ट्रान्सलेटेड इन टू मोर दॅन 40 लँग्वेजेस. 40 लँग्वेजपेक्षा जास्त याच्यामध्ये ट्रान्सलेट केलेलं आहे. इट हॅज बीन ट्रान्सलेटेड. सो ऑप्शन डी इज करेक्ट वन. सो फ्रेंड्स, आय होप यू माइट हॅव अंडरस्टूड or you might have learned how to find out this error in the given sentence. So I hope you might have liked this video. If you liked it, please like and share it. And if you have any suggestions for me, you can write in comment box. Wish you a good day. Take care. Thank you very much.